नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोखळी स्मार्ट क्लासेस मध्ये आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहणार आहोत बीजगणित टॉपिक मधील नित्य समानता, त्यातलं स्वाध्याय 31.1. तर पाहूया पहिलं एक्झाम्पल. आता एक्झाम्पल काय दिलंय, 9x वर्ग वजा 30x ही राशी पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी कोणते पद मिळवावे. आता ही आहे a वर्ग वजा इथं दिलंय 30x, म्हणजे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे हे कोणत्या समीकरणानुसार पूर्ण वर्ग राशी काढावी लागेल. तर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. खूप सोपं आहे, व्यवस्थित आपण सोडवूयात. आता a वर्ग ऑलरेडी लिहिलाय 9x वर्ग. आता 9x वर्ग लिहिलाय म्हणजे a ची व्हॅल्यू काय असणार आहे, 3x. आता b ची व्हॅल्यू सांगता येते का, नाही. 2ab किती आहे, 30x. मग इथं आपण करूया 2 गुणुले a ची व्हॅल्यू आहे 3x गुणुले b ची व्हॅल्यू किती टाकावी म्हणजे उत्तर 30x येईल. तर 2 त्रिक 6, 6 पंचे 30. तर b ची व्हॅल्यू येणार आहे आपली 5. मग शेवटी काय आहे, अधिक b वर्ग. मग अधिक b चा वर्ग, मग b किती आला 5. 5 चा वर्ग किती येणार विद्यार्थ्यांनो, 25. मग पर्याय क्रमांक 3 हे पद जर इथं टाकलं तर ही पूर्ण वर्ग राशी होईल. चला नेक्स्ट एक्झाम्पल काय, 3.5 चा वर्ग वजा 2 गुणुले 3.5 गुणुले 0.5 अधिक 0.25. हे एक्झाम्पल पाहिलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे a वर्ग आहे, नंतर वजा इथं 2, ही a आणि ही b आणि अधिक b वर्ग. म्हणजे हे कशाचं एक्सपान्शन आहे विद्यार्थ्यांनो, तर ते आहे a वजा b कंसाचा वर्ग. मग आपल्याला a वजा b काढता आलं पाहिजे. a काय आहे, 3.5 कंसाचा वर्ग आहे. ह्याचा अर्थ a ची व्हॅल्यू आहे 3.5 आणि b ची पाहूया. आता शेवटी लिहिलंय 0.25. ह्याचा अर्थ b चा वर्ग केलेला आहे. मग b काय येणार आहे, 0.5. मग a समजलं, b समजलं. मग आपण काय करू, a वजा b आणि कंसाचा वर्ग करूया. a आहे 3.5 वजा 0.5 आणि कंसाचा वर्ग. 3.5 मधून 0.5 गेले, किती राहिले 3. 3 चा वर्ग बरोबर 9. मग पर्याय क्रमांक आलं 2. आहे का नाही सोपं. पहा तिसरं एक्झाम्पल काय म्हटलंय, mx अधिक nx अधिक lx आणि वजा my वजा ny वजा ly या बहुपदीचे अवयव विचारले. ह्याचा अर्थ काय असतो, खालील उदाहरणामध्ये पाहता ज्यांचा गुणाकार केल्यानंतर एवढं उत्तर येतंय ते त्याचं उत्तर आलं. मग थोडं आपला व्यवस्थित ब्रेन वापरून आपण काय करू शकतो, mx nx lx ह्याचा अर्थ x ने सगळ्यांना गुणले. कुणाला, m अधिक n अधिक l ला. कुणी गुणलंय, x ने. त्यानंतर my वजा ny वजा ly म्हणजे y आले पण तिथं परंतु वजा आले. ह्याचा अर्थ काय असणार आहे, तो अवयव वजा y. असं परफेक्ट तुम्हाला काढता आलं पाहिजे. मग m अधिक n अधिक l दुसऱ्या कंसात x वजा y ह्याचा गुणाकार आपण करून बघूया तेवढं येतंय का. बघा, x वजा y आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे m अधिक n अधिक l. आता x ने ह्या तिघांना गुणा, m गुणुले x mx अधिक x गुणुले n nx अधिक x गुणुले y lx. नंतर वजा y ने m अधिक n अधिक l ला गुणा. इथं लिहिलं वजा y गुणुले m my वजा y गुणुले n वजा ny वजा y गुणुले l वजा ly. आलं का नाही. म्हणजे कसं केलं आपण, अधिक 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 होतं. ह्याचा अर्थ x ला काय आहे, अधिक आहे आणि m अधिक n अधिक l सगळीकडे अधिक आहे आणि वजा 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 ह्याचा अर्थ काय आहे, तिथं वजा y आहे. आहे का नाही सोपं. ठीक आहे, चला चौथं एक्झाम्पल पाहूया. स्क्रीन वरती आहे चौथं एक्झाम्पल. आता चौथं एक्झाम्पल, ही एक्झाम्पल पाहताना खूप अवघड वाटतं पण सूत्रपाठ केली तर आपल्याला व्यवस्थित सोडवता येतं. आता ही पूर्ण ह्याचा काय केलाय,
वर्ग वजा ह्या पूर्ण ह्याचा काय केलाय वर्ग. पाहताना सोपं वाटतंय पण ते डायरेक्ट आपण व्यवस्थितपणे सोडवूयात म्हणजे आपल्याला खूप सोपं वाटेल. बघा 4x अधिक 5y कंसाचा वर्ग वजा 4x वजा 5y कंसाचा वर्ग. म्हणजे हे एक्झाम्पल कुणागत वाटतंय? a अधिक b कंसाचा वर्ग आणि हे a वजा b कंसाचा वर्ग. आता ह्या दोन्हींची एक्सपान्शन तुम्हाला यायला हवी. तर काय आहे a अधिक b कंसाचा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग आणि a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. आता ह्या सूत्रानुसार डायरेक्ट आपण व्हॅल्यू काढूयात. बघा a वर्ग म्हणजे काय येणार आहे 16x वर्ग अधिक 2ab काय येणार आहे ह्या दोघांचा गुणाकार गुणुले 2 5 चोक 20 20 दुने 40xy अधिक b चा वर्ग 5y चा वर्ग 25y वर्ग. ह्याचं सोडवलं का नाही आता सेम आहे हे फक्त ऋण चिन्ह आहे. मग काय येणार आहे 16x वर्ग वजा 40xy अधिक 25. ठीक आहे. आता हे दोन आपल्याला काय गावले वैजिक राशी गावल्या. ह्या पूर्ण पदातून ते पद काय करायचं आहे वजा करायचं आहे. आता ह्या राशीतून ती राशी आपण वजा करूयात. 16x वर्ग अधिक 40xy अधिक 25y वर्ग. पण बापरे इथे तर वजा आलंय. मग ते वजा कसं करायचं असतं कारण वजा चिन्ह असल्यानंतर पुढचा पूर्ण कंस बदलतो. मग इथं वजा आहे म्हणजे ह्या पूर्णची चिन्ह बदलून टाका. वजा 16x वर्ग अधिक 40xy वजा 25. आता बघा ज्याचे चल आणि चलाचा घातांक समान असेल ते पद काय होणार कॅन्सल होणार. अधिक 16x वर्ग वजा 16x वर्ग कॅन्सल. अधिक 40xy अधिक 40xy हे कॅन्सल होणार का नाही. पण अधिक 25y वर्ग वजा 25 सॉरी इथं राहिले 25y वर्ग 25y वर्ग हे बी दोन काय होणार कॅन्सल होणार. मग काय राहिलं 40xy अधिक 40xy बरोबर 80xy. पर्याय क्रमांक येणार 1. प्रश्न क्रमांक 5. बघा सूत्रानुसारच आहे. काय म्हटलंय 7.5 गुणिले 7.5 वजा 7 गुणिले 7.5 अधिक 3.5 गुणिले 3.5 आणि हे असं स्लॅश ह्याचा अर्थ ती भागिलेला आहे 7.5 वजा 3.5. ह्या एक्झाम्पल कडे पाहिल्यावर नंतर काय वाटतंय हे जर आपण a मानलं तर a वर्ग वजा आता इथलं काय लक्षात येणार ही वाटतंय a. ठीक आहे. ही काय वाटतंय b चा वर्ग अधिक म्हणजे इथं नक्कीच काय असणार आहे मुलांनो 2b. मग b किती आहे 3.5 गुणुले 2 करून बघा येतंय का 7 येतंय. म्हणजे नक्कीच वरचं एक्सपान्शन आहे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग आणि छेदाला काय मुलांनो हे a हे b ह्यांची काय केली वजाबाकी. जर आपण सूत्राच्या ह्याच्यानुसार एक्सपान्शन केलं ते एकमेकांना घालवलं आणि येणारी संख्या त्याच्या जागेवरती लिहिली तर आपल्याला सोपं जातं. बघा हे एक्सपान्शन कशाचं आहे a वजा b कंसाच्या वर्गाचं आणि खाली काय आहे फक्त a वजा b. कोणत्याही संख्येचा किंवा पदाचा वर्ग असेल तर ती संख्या आपण डबल लिहितो म्हणजे a वजा b सेकंड ब्रॅकेट मध्ये a वजा b आणि डिवायडेड बाय काय असणार आहे a वजा b. मग a वजा b ला a वजा b काय होणार कॅन्सल आणि फक्त वरती काय राहिलं a वजा b. मग a ची व्हॅल्यू किती काढली आपण 7.5 वजा b ची किती आहे 3.5. 7.5 वजा 3.5 येणार उत्तर आपलं 4. मग ऑप्शन कोणता असेल 2. प्रश्न क्रमांक 6. आता ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय 64x वर्ग अधिक y वर्ग छेद 25 आहे मुलांनो. म्हणजे इथं दिलाय आपल्याला a वर्ग अधिक b वर्ग. मग पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी पहिलंच एक्झाम्पल आपण पाहिलं होतं तर त्याच्यात मधलं पद काय असतं मुलांनो अधिक 2ab किंवा वजा 2ab.
मग आपण 2ab काढूयात आणि त्यानुसार धन ऋण चिन्ह त्याला लावूया. 2ab काढण्यासाठी आपल्याला a आणि b ची किंमत माहित पाहिजे. त्यांनी काय दिलंय 64x वर्ग. ह्याचा अर्थ a ची किंमत काय येणार आहे 8x आणि नंतर काय दिलंय y वर्ग छेद 25. ह्याचा अर्थ b ची किंमत काय येणार आहे y छेद 5 कारण ह्याचं वर्गमूळ काढावं लागणार. हे असणार आहे b ची व्हॅल्यू. मग आलेल्या राशीनुसार त्याच्यामध्ये कोणतं पद येणार आहे 2ab. मग 2 गुणुले a किती आलं 8x आणि b किती आलं मुलांनो y छेद 5. आता ह्यांची व्यवस्थित क्रिया करून घ्या. 82 16 आणि x गुणुले y xy आणि छेद काय येणार आहे 5. आता अधिक किंवा वजा दोन्ही उत्तर चालणार. मग आपल्याला ऑप्शन बघू अधिक वजा. वजानुसार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा 2x वजा 5 कंसाचा घन आणि वजा 64 या बहुपदीचे अवयव विचारलेले आहेत. मग अवयव काढताना आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे a घन वजा b घन. मग फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय असतं a मायनस b, सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. या सूत्रानुसार आपल्याला सोडवावं लागेल. सोडवत असताना a आणि b ची व्हॅल्यू माहित पाहिजे. a आहे 2x वजा 5 म्हणजे तेवढंच येणार आणि b दिलंय वजा 64 म्हणजे b ची व्हॅल्यू येणार आहे 4. मग आलेल्या किमती या सूत्राप्रमाणे मांडूयात. a वजा b, a आहे 2x वजा 5 वजा 4 आणि a वर्ग म्हणजे 2x वजा 5 चा वर्ग अधिक a 2x वजा 5 गुणुले b आहे 4 अधिक b चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग. आता ह्यांची क्रिया करा. काय येईल वजा 5 वजा 4 वजा 9 कारण समान चिन्ह बेरीज करावी येणाऱ्या उत्तराला आहे ते चिन्ह द्यावं. आता ह्याचं एक्सपान्शन आपल्याला सोडवावं लागेल. कशानुसार a वजा b कंसाचा वर्ग. मग त्याचं सूत्र काय असतं a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. आता ह्या सूत्राप्रमाणे तिथं फक्त व्हॅल्यू टाका आणि त्यानुसार सोडवूयात. a वर्ग म्हणजे 2x चा वर्ग 4x वर्ग वजा 2ab म्हणजे 5 दुने 10 10 दुने 20 आणि हे x अधिक b चा वर्ग 5 चा वर्ग 25. आता हा गुणाकार करा 4 दुने 8x वजा 4 पंचे 20 आणि 4 चा वर्ग 16. आता ज्यांची चल आणि चलाचा घातांक समान आहे ते कॅन्सल करून टाका. बघा वजा 20x अधिक 8x 4x वर्ग. मग काय येणार भिन्न चिन्ह वजाबाकी करा येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 12x अधिक 25 वजा 20 5 5 अधिक 16 अधिक 21 आणि हा अवयव आहे असा 2x वजा 9. मग आपलं आन्सर आलं बघा फायनल 2x वजा 9 4x वर्ग वजा 12x अधिक 21. आता एवढं एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला दोन फॉर्म्युले लागले a क्यूब मायनस b क्यूब आणि सेकंड लागलाय a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके मग हे एक्झाम्पल सोडवत असताना सूत्र रिवाइज करा. मग आता शोधूया आपण ऑप्शन कोणता येतोय बघा 2x वजा 9 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 4x स्क्वेअर मायनस 12x प्लस 21 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 इथं काय म्हटलंय 0.09 x चा वर्ग अधिक 0.4 चा वर्ग xy अधिक 0.16 y वर्ग वजा 0.05 x वर्ग. हे पाहिलं असता मुलांनो इथं बी x वर्ग आहे इथं बी x वर्ग आहे. हे दोघांची काय होणार क्रिया होणार. कोणती क्रिया होणार वजाबाकी. 0.09 वजा 0.05 किती येणार 0.04. आलं का नाही. मग हे 0.04 x चा वर्ग अधिक 0.4 चा वर्ग दिलाय आणि xy लिहिलंय अधिक 0.16 y वर्ग. वरती एवढं राहिलं. मग आपल्या बरोबर ध्यानात येतंय की a वर्ग आहे इथं काय येणार आहे 0.16 xy
अधिक हे पुढचं पद दिलेलं आहे. मग आधी आपण ह्या एक्झाम्पल नुसार ए आणि बी च्या किमती काढूयात. ए काय येणार आहे मुलांनो? ए बरोबर 0.2. बी बरोबर काय येणार आहे? 0.16 y चा वर्ग दिलाय म्हणजे बी येणार आहे 0.4 y. बघा इथं पण x वर्ग होतं म्हणजे त्याचं वर्गमूळ x, y वर्ग होतं y वर्गाचं वर्गमूळ y. मग ए च्या आणि बी च्या किमती कळल्या. आता मधलं बघा बरोबर येते का बरोबर? 2 गुणुले 0.2 गुणुले 0.4. 4 दुने 8, 8 दुने 16, पॉइंट नंतर 2 घरे म्हणजे येते. मध्ये नक्कीच हे कशाचं एक्सपान्शन आहे? ए अधिक बी कंसाचा वर्ग. आणि खाली काय म्हटलंय? भागिले 0.7x अधिक 0.8 वजा 0.5x वजा 0.4y. म्हणजे आपण व्यवस्थित सोडूया बघा, आपल्या लगेच लक्षात येतंय. वरतीच आलं ए अधिक बी कंसाचा वर्ग, खाली काय येतंय बघा 0.7x अधिक 0.8y वजा 0.5x वजा 0.4y. आता बघा समचल ज्याचे असतील त्यांची काय होणार? बेरीज किंवा वजाबाकी होणार. 0.7x वजा 0.5x किती येणार? 0.2x आणि 0.8y वजा 0.4y. मोठ्या संख्येला चिन्ह आहे अधिक, अधिक 0.4y. म्हणजे 0.2 कशाची व्हॅल्यू होती? ए ची, आणि 0.4y कशी होती? बी ची. म्हणजे खाली काय आलंय? ए अधिक बी. बघा अवघड गणित वाटत असलं तरी आपण सोप्या मेथडनी सांगतोय, व्यवस्थित लक्षात घ्या, सूत्रपाठ करा आणि त्यानुसार किमती काढा. बघा वरती आलंय ए अधिक बी चा वर्ग हे पूर्ण आणि छेदाला भागिले काय आलंय? ए अधिक बी. मग ए अधिक बी चा वर्ग म्हणजे काय? दोनदा लिहितो आपण ए अधिक बी, सेकंड ब्रॅकेट मध्ये ए अधिक बी आणि डिवायडेड बाय ए अधिक बी. ए अधिक बी ला ए अधिक बी कॅन्सल होणार आणि राहिलं काय? ए अधिक बी. मग ए ची व्हॅल्यू किती आली आपली? 0.2 अधिक बी ची व्हॅल्यू किती आली? 0.4y. 0.2x अधिक 0.4y. कुठं आहे ऑप्शन बघा? ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. ह्या उदाहरणाचे सरलीकरण म्हणजे सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला. 1 अधिक x अधिक x वर्ग छेद 4 डिवायडेड बाय 1 वजा x वर्ग छेद 4. उदाहरणाकडे बघितलं की लक्षात आलं पाहिजे कशाचं एक्सपान्शन आहे. इथं 1 आहे, 1 चा वर्ग लिहिला तर 1च येईल. इथं b चा वर्ग आहे, मग मध्ये x कसं आलं? तर आपण असं करू शकतो a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. ह्याच्यानुसार आहे का? तर मधलं पद फक्त काढू आपण. 2 गुणुले a ची किंमत किती असणार आहे? 1 चा वर्ग ऑलरेडी लिहिलाय म्हणजे 1च असणार आहे. आणि b चं वर्गमूळ काढा, किती असणार आहे? x छेद 2. 2 ला 2 कॅन्सल झालं, राहिले 1x म्हणजेच x. म्हणजे नक्की हे एक्सपान्शन आहे a अधिक b कंसाचा वर्ग आणि डिवायडेड बाय हे 1 लिहिले वजा x वर्ग छेद 4 म्हणजे हे कशाचे? a वर्ग वजा b वर्ग. मग ह्याचं आपण एक्सपान्शन करू आणि कोणत्या कंसाला कोणता कंस जातोय त्यानुसार राहिलेल्या व्हॅल्यू फक्त त्या उदाहरणामध्ये टाकू. बघा वरती येणार a अधिक b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a अधिक b आणि भागिलेला येणार a वर्ग वजा b वर्गचं काय आहे? एका कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. a अधिक b ला a अधिक b कॅन्सल होणार आणि वरती राहिले फक्त a अधिक b आणि खाली राहिले a वजा b. मग a ची व्हॅल्यू काय काढली होती आपण? 1 आणि b ची व्हॅल्यू काय काढली होती? x छेद 2. तर या किमतीनुसार फक्त वरती लिहूया. a किती आहे? 1 वजा वरती आहे अधिक 1 अधिक x छेद 2 भागिले 1 वजा x छेद 2. आता ह्याला आणखी सरळ रूप द्यावं लागेल. 2 गुणिले 1 2, 2 अधिक x छेद 2 भागिले 2 वजा x छेद 2. आता दोन्हीकडे इथं 2 2 आला तर तो काय होतो? कॅन्सल. कारण वरती गेल्यानंतर तो अंशाला जाणार, मग अंश इथला छेद कॅन्सल होणार.
मग वरती राहिले फक्त बघा 2 अधिक x आणि भागिलेला राहिलेला आहे 2 वजा x. मग हा पर्याय कुठं आहे? 2 अधिक x 2 वजा x. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. आणि त्या प्रश्नामध्ये सुद्धा आहे 10 100. खूप सोपं आहे बघा. या प्रकारे आहे 100 चा वर्ग वजा 1 आणि 10 चा वर्ग वजा 1. नक्कीच आपल्या लक्षात येतंय a वर्ग वजा b वर्ग आणि इथं दुसरा a वर्ग वजा b वर्ग असेल. मग वरतीची क्रिया करूया. एका कंसात असतं a अधिक b आणि दुसऱ्या कंसात असतं a वजा b. मग a ची किंमत तर 100 असणार आहे, b ची किंमत 1 असणार आहे. ओके. आणि भागिले डायरेक्ट ही क्रिया करूया. 10 चा वर्ग 100 वजा 1. आलं का लक्षात? बघा नंतर आणखीन 100 चा वर्ग वजा 1 लिहिलं तर ह्याचा अर्थ a वर्ग वजा b वर्ग. मग एका कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b आणि ह्याचं सरळ रूप डायरेक्ट आपण काय लिहिले 10 चा वर्ग 100 वजा 1. मग ह्या पूर्ण कंसाला हा पूर्ण कंस काय होणार? कॅन्सल होणार आणि 100 अधिक 1 उत्तर येणार 101. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं अवयव कसे पाडायचे आणि त्या अवयवावरून गुणाकार कसा करायचा, जेणेकरून पहिल्यांदा जर सहगुणक नसेल तर डायरेक्ट आपल्याला क्रिया करता येते. काय करतो आपण? पहिल्याचा गुणाकार पहिल्या सोबत, नंतर शेवटीचा गुणाकार शेवटा सोबत आणि शेवटीच लिहायचा. 12 पंचे 60 अधिक 60 आणि ह्या 12ची अधिक 12 अधिक 5 क्रिया करायची. काय येणार? अधिक 17 आणि हे y व्हेरिएबल लागतं. त्यानुसार काय येतंय? y वर्ग अधिक 17y अधिक 60. मग d ला d जुळतंय. ओके. आता बाकीचे जरी काढा, खूप सोपं आहे. फक्त ह्या धन ऋण ह्याच्यावरून काढू. मग आपण डायरेक्ट असं करू शकतो, शेवटचा पदाचा गुणाकार शेवटच्या पदासोबत शेवटीच लिहायचा आहे. त्याच्यानुसार ऑप्शन पाहूयात. बघा वजा 12 गुणुले वजा 5 काय येणार? अधिक 60. ऋण गुणुले ऋण काय होणार आहे? गुणाकारामध्ये धन होणार आहे. अधिक 60 कुठे? ऑप्शन बी येणार आहे. म्हणजे ब ला काय येणार आहे? अ. ड ला काय आलं तर डीच. आता बघा राहिले काय? हे 2. ह्या 2 मध्ये आता मधल्या पदाकडे पाहायचंय. मधल्या वजा 17y अधिक 17y. मग वजा कुणाचं येईल? आता क्रिया करून बघा. मोठ्या संख्येला जे असेल ते वजा 17 येणार आहे. म्हणजे वजा 20 अधिक 3 ही क्रिया जर आपण मध्ये केली तर ती मध्ये राहणार आहे. वजा 20 अधिक 3 किती येणार आहे? वजा 17 आणि पै हाय आहे तसे व्हेरिएबल लागणार आहे. मग वजा 17y. मग अ ला काय येणार आहे? सी. मग राहिले काय? ए सी डी बी ऑप्शन. आता ह्या प्रश्नाला ऑप्शन दिलेले नाहीत, पण तुम्ही ह्या प्रत्येक गणिताचं काय करा? अवयव काढून पहा, तुम्हाला नक्की सुटेल. प्रश्न क्रमांक 12. 12व्या प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती दिलंय? m वर्ग अधिक 16m अधिक 64 आणि त्या चौरसाची परिमिती विचारलेली आहे. मग क्षेत्रफळावरून परिमिती काढायची असेल तर आपल्याला बाजू माहित लागते. तर बाजू काढण्यासाठी मी तुम्हाला ह्याचे अवयव कसे पाडायचे ते सांगितले होते. आता ही पूर्ण वैजिक राशी कशाचा तरी वर्ग आहे. मग ते कशाच आहे हे करण्यासाठी आपण काय करतो? ह्या 64चा आणि इथं कोणताच सहगुणक नाही, 1 आहे म्हणजे गुणाकार करायचा. तो आला 64. 64चे असे 2 भाग पाडायचे की बेरीज आली पाहिजे 16m 16 आणि गुणाकार आला पाहिजे 64. 8 आणि 8च येते. अधिक 8 अधिक 8. ह्या अधिक 8 ला अधिक 8 ला फक्त इथलं व्हेरिएबल लावायचं. काय येणार? m आणि m. हे झाले 2 अवयव पडले. मग हा नक्कीच कशाचा असणार आहे? m अधिक 8 चा काय आहे? वर्ग. म्हणजे आपल्याला चौरसाची बाजू मिळाली m अधिक 8. परिमिती विचारली. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणुले बाजू. मग 4 गुणुले बाजू किती आहे? m अधिक 8. गुणाकार करा. 4 गुणुले m 4m अधिक 4 गुणुले 8 32. आणि परिमितीचं युनिट लिहिताना चौ लावायचं नसतं, फक्त आणि फक्त सेमी. मग 4m अधिक 32 पर्याय क्रमांक
3. प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय म्हटलंय? बैजिक राशी दिलेली आहे आणि त्याच्या पुढे हे अवयव दिलेले आहेत. मग किती समानता योग्य आहेत? मग आपण क्रिया करून पाहूयात. बघा, a गुणिले a, a वर्ग, a गुणिले c अधिक ac अधिक b गुणिले a, ab अधिक b गुणिले c, bc आहे का ऑप्शन मध्ये? बघा, अधिक bc अधिक ab अधिक ac आणि a वर्ग, म्हणजे ही समानता योग्य आहे. सेकंड ऑप्शन बघा, a गुणिले a, a वर्ग, a गुणिले c वजा ac आता वजा b गुणिले a वजा ab वजा b गुणिले वजा c वजा वजा काय होणार? अधिक अधिक bc. मग ही समानता योग्य आहे का? बघा, a वर्ग अधिक bc वजा ab वजा ac, म्हणजे ही पण समानता योग्य आहे. नंतर तिसरं बघा, a गुणिले a, a वर्ग, a गुणिले c वजा c वजा ac वजा b गुणिले a वजा ab वजा b गुणिले वजा c अधिक bc. ही योग्य आहे का? बघा, a वर्ग आहे बरोबर, वजा bc अधिक bc पाहिजे. ओके, ही योग्य नाही. आता चौथं बघा, a अधिक b आणि a वजा c, a गुणिले a, a वर्ग, a गुणिले वजा c वजा ac अधिक b गुणिले a अधिक ab अधिक b गुणिले वजा c वजा bc आहे का? बघा, a वर्ग आहे, वजा bc आहे, त्यानंतर अधिक ab आहे आणि अधिक ac आहे, म्हणजे ही पण योग्य नाही. म्हणजे ह्या राशीमध्ये पहिल्या दोनच समानता काय आहेत? योग्य. आणि आपल्याला टोटल विचारल्यात, म्हणजे पर्याय किती येणार आहेत? 2, म्हणजे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, 14वा प्रश्न बघा, 16x चा चौथा वजा 81. मग a चा आणि b चं पद काढू. a काय येणार आहे रे? कोणाचा चौथा? म्हणजे येणार आहे 2x. आणि b काय येणार आहे? कोणाचा चौथा घात 81 आहे, म्हणजे 3चा. बघा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणजे आपल्याला a ची आणि b ची व्हॅल्यू कळली. मग फॉर्म्युला काय म्हणतोय? 2x चा चौथा वजा 3 चा चौथा. म्हणजे ह्याचं एक्सपान्शन काय आहे? पहिल्या ब्रॅकेट मध्ये a वर्ग अधिक b वर्ग आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a वर्ग वजा b वर्ग. मग a चा वर्ग काय येणार आहे? 4x वर्ग अधिक b चा वर्ग 9. आता हा एक अवयव आला. आता ह्या अवयवाचे परत त्यांनी काय केले? एक्सपान्शन केले. ह्याचं काय एक्सपान्शन होतं? पहिल्या ब्रॅकेट मध्ये a अधिक b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a वजा b. मग a काय आला आहे? 2x, b काय आला आहे? 3. मग ह्याच्यानुसार ह्याचे दोन अवयव करूयात, म्हणजे तसा ऑप्शन आपल्याला असेल. 2x अधिक 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये असणार आहे 2x वजा 3. मग बघा ऑप्शन क्रमांक कोणता आहे? 4x वर्ग अधिक 9 आणि 2x अधिक 3, 2x वजा 3, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15वा. आता मागील गणितामध्ये आपण खूप या प्रकारची गणिते सोडवलेली आहेत. मला तर अपेक्षा आहे तुम्ही सोडवाल, पण तरीही मी तुम्हाला सोडवून दाखवते. बघा, 25x वर्ग अधिक 49y वर्ग, a वर्ग केलेला आहे, b वर्ग केलेला आहे, मध्ये काय येणार आहे? 2ab, म्हणजे त्याला अधिक बी चालतं आणि वजा बी चालतं. मग a आणि b ची किंमत काढून आपण त्याच्या जागेवरती लिहूयात. 2 गुणिले a काय येणार आहे? 25 नाही येणार, त्याचं वर्गमूळ काढावं लागेल. किती येणार आहे? 5. आणि x वर्गाचं वर्गमूळ x गुणिले b काय येणार आहे? 49 नाही, 49चं वर्गमूळ 7 आणि y वर्गाचं y. मग मुलांना आता गुणाकार करा. 2 पंचे 10, 10 गुणिले 7 70 आणि x गुणिले y xy. आता ह्याला काय म्हटले मी? अधिक बी चालतं वजा का चालत असेल? a वर्ग अधिक b वर्ग मध्ये अधिक 2ab येतं आणि वजा 2ab पण असतं. मग वजा 70 आलेला आहे, तर पर्याय क्रमांक आपला 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. आता इथं दिलंय a वर्ग b वर्ग c वर्ग आणि इथं काय केलंय? 2ab 2bc आणि 2ca. तर हे सूत्र आहे
ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग. परंतु इथं ऋण आहे, इथं ऋण, मग इथं कुठं ऋण असेल ते आपल्याला ओळखायचं आहे. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. मग बघा इथं त्यांनी दिले वजा 12ab, म्हणजे ab चा गुणाकार करताना तिथं वजा आलेला आहे आणि परत bc चा गुणाकार करताना सुद्धा इथं वजा आले, म्हणजे इथं चिन्ह आपलं वजा पाहिजे. म्हणजे असे ए वजा बी अधिक सी कंसाचा वर्ग, म्हणजे पहिल्यांदा वजा आणि नंतर अधिक. ओके, मग आपल्याला ए दिलंय त्यांनी 2a, बी दिलेला आहे 3b आणि सी दिलेला आहे 5c. मग ते फक्त आपल्याला ह्या सूत्रानुसार मांडायचं आहे. 2a वजा 3b अधिक 5c कंसाचा वर्ग. तर एक्सपान्शन आपलं एवढंच येणार, फक्त डिपेंड अपॉन ऋण धन सिम्बॉल. मग पर्याय कोणता येतोय बघा, 2a वजा 3b अधिक 5c. ह्या दोघांचा गुणाकार क्रमांक येत आहे आपलं 2. प्रश्न क्रमांक 17. ह्या दिलेल्या राशीमध्ये a चा वर्ग केलाय, b चा वर्ग केलाय आणि ही राशी पूर्ण वर्ग राशी व्हायची. त्यासाठी मध्ये पट टाकावं लागेल, अधिक 2ab किंवा वजा 2ab. मग आपण a आणि b ची व्हॅल्यू काढू. a काय दिले त्यांनी 100x वर्ग, म्हणजे a ची व्हॅल्यू येणार मुलांनो 100 चं वर्गमूळ 10 आणि x चं वर्गमूळ x. आणि b ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे y वर्ग छेद 16, म्हणजे ऑलरेडी ह्यांचा वर्ग करून लिहिलेला असतो, मग आपल्याला b ची व्हॅल्यू काढावी लागते. y वर्गाचं वर्गमूळ y, 16 चं वर्गमूळ 4. आता ही काढूया किमतीनुसार. 2 गुणुले a आहे 10x, b आहे y छेद 4, बेक बे बे दुने 4, बेक बे बे पंचे 10, म्हणजे वरती पूर्ण संख्या राहिली 5 आणि x गुणुले y xy. आता ह्याला धन पण चालेल आणि ऋण पण चालेल. मग पर्याय क्रमांक काय येतोय 2. आजच्या सेशन मधील शेवटचं एक्झाम्पल खूप अवघड वाटतंय, सोप्या ट्रिकने सांगूयात. आता सोपी ट्रिक म्हणजे काय असतं मुलांनो, सूत्रपाठ लागतात. आता फॉर्म्युल्यामध्ये m अधिक 1/m कंसाचा वर्ग वजा m वजा 1/m कंसाचा वर्ग आहे, म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग. ह्याच्यानुसार सोडवता आलं पाहिजे. मग a अधिक b कंसाच्या वर्गाचं एक्सपान्शन काय आहे, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग आणि a वजा b कंसाच्या वर्गाचं काय आहे, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. मग ह्या सूत्रानुसार त्या किमती टाकूयात आणि त्यांच्या दोन्ही कंस आधी सोडवूयात आणि मग त्यांची वजाबाकी करूयात. आता बघा a वर्ग हा फॉर्म्युला वापरून हे सोडवूयात. a वर्ग म्हणजे m चा वर्ग m वर्ग अधिक 2ab म्हणजे काय 2 गुणुले m गुणुले 1/m, तर काय येणार आहे 2 अधिक b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1, m चा वर्ग m वर्ग. झालं सोडवून. नंतर ही सेम आहे, फक्त धन ऋण चिन्ह टाकूयात. बघा m वर्ग तिथं काय येणार वजा 2 अधिक 1/m वर्ग. मग आता हे दोन्ही कंस सोडवून झाल्यानंतर त्यांची वजाबाकी करताना पुढचा कंस पूर्णपणे बदलतो, म्हणजे m वर्ग अधिक 2 अधिक 1/m वर्ग वजा m वर्ग अधिक 2 वजा 1/m वर्ग. बघा आता समचलवाली कोण कुणाला जातंय, अधिक 1/m वर्गला वजा 1/m वर्ग काय होणार कॅन्सल, अधिक m वर्गला वजा m वर्ग काय होणार कॅन्सल. मग राहिलं काय अधिक 2 अधिक 2, मग ते उत्तर येणार आपलं 4. पर्याय क्रमांक बी 4च. व्हिडिओ पाहण्यासाठी गोखळी स्मार्ट क्लासेसला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.